माझं पॅकेज किती आहे, एवढ्या खराब मार्केटमध्ये मी जॉब कसा मिळवला, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, जेव्हापासून मी जॉब रिलेटेड व्हिडिओज शेअर केलेत या सगळ्या प्रश्नांनी माझा इनबॉक्स फुल झालाय. त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे, पण त्याआधी मी एक गोष्ट सांगते. 1 ऑगस्टला 4:06 माझ्या अध्यायचा जन्म झाला आणि 2 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत मी ऑफिसचं काम करत होते. फेबमध्ये मॅटर्निटी लिव्हवरनं परत येऊन ऑफिस जॉईन केलं. मग मेपर्यंत वर्क फ्रॉम होम आणि मेपासून वर्क फ्रॉम ऑफिस. गुरगावचा जॉब सोडून पुण्याला परत आल्यानंतर पहिल्यांदाच असा टाइम होता जो फक्त माझा आणि अध्यायचा होता. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि नंतर रात्रभर 1-1 मिनिट आम्ही फक्त सोबत घालवत होतो. सकाळी एकत्र उठणं, नाश्ता करणं, टीव्ही पाहणं, डान्स करणं, खिडकीतून गाड्या पाहणं आणि पूर्ण दिवस रिक्लायनरवर एकमेकांच्या कुशीत झोपा काढणं. पोटच्या गोळ्यासोबत कोणत्या आईला लगाव नसतो, पण या 1-2 महिन्यात ना काही वेगळाच बॉन्ड आमचा तयार झाला. मी शांत असताना मिमी म्हणून हाक मारणं, मी तुला थापटून झोपवत असताना मध्येच माझ्या गालावर हात ठेवणं आणि न मागताच एकाएकी येऊन गालावर पप्पी देणं. हे सगळं आयुष्यभर करणं मला कितीही आवडत असलं ना तरी रिस्पॉन्सिबिलिटीजसाठी, ॲम्बिशन्ससाठी मलाही आता कामावर जावं लागेल. एक आई म्हणून स्त्री इतक्या पेचात असते ना, स्वतःच्या बाळाला स्वतः सांभाळणं, त्याला पूर्ण वेळ देणं हे जितकं रिवॉर्डिंग असतं ना, तितकंच महत्त्वाचं असतं करिअर घडवणं, स्वतःच्या पायावर उभं असणं, इंडिपेंडेंट असणं. चला आता तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देते. माझी वर्क प्रोफाईल सिनियर किंवा इंजिनियर आहे. वर्क मोड कम्प्लीट रिमोट नाही आहे, हायब्रिड आहे. अध्यायला डे केअरला टाकलंय का, तर नाही, त्याला सांभाळायला त्याची आजी म्हणजे माझ्या सासूबाई आलेल्या आहेत. जॉब स्विच करताना मी किती इंटरव्ह्यू दिले, तर मी 2 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिले. बाकी टेस्टिंग इंटरव्ह्यूमध्ये प्रिपरेशन कसं करायचं आणि इतक्या खराब मार्केटमध्येही जॉब मिळवण्यासाठी मला कोणत्या गोष्टी हेल्पफुल ठरल्या यासाठी मी डिटेल व्हिडिओ लवकरच शेअर करते. त्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.